चला, किरण स्मृती गन्सुली नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कीच किरण स्मृती संघाचा जर विचार केला तर जानेवारी महिन्यात जो भगवा चषक झाला होता शिरवण्यामध्ये, त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या संघाने पटकावलंय. आणि या महिन्यातच झालेल्या BS बॉयज दिवा या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. नक्कीच चांगल्या लयमध्ये आहे. समोर देखील आपण जर पाहिलं तर वाशीगाव संघ हा देखील जबरदस्त आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. महादेव आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक जयेश. गोलंदाजी माकूर आपण पाहिलं तर मिस्टर उमेश. फर्स्ट बॉल राउंड द विकेट. पहिलाच बॉल कार्पेटच्या साहाय्याने खेळणे आपण पाहतोय. ऑन साइडला तिकडे अर्जुन कदम तैनात आहेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक इथे दाखवलं जाते. 2 धावेने श्री गणेशा होतोय, तो म्हणजे वाशीगाव 11 वाशीगाव संघाचा. पाहतोय अर्जुन कदम क्षेत्ररक्षकामध्ये तैनात, ब्रँड अँबॅसिडर ऑफ सातारा जिल्हा क्रिकेट अशी ज्याची ओळख आहे, तो या सामन्यामध्ये खेळतोय. कीचं पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहतो एक डावकरा फुलंदाज आहे महादेव, आणि त्याच्या विरुद्ध राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते. इथे मात्र अपील केली जाते, पंचाकडनं दाद मिळत नाही. त्याच दरम्यान एक चोरटी धाव काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होताना दिसत आहेत. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. सामना क्रमांक पहिला आजच्या दिवसातला ग्रामीण गटातला शिवराय मित्रमंडळ आयोजित शिवराय चषक 2021 अंतिम अखेरचा शेवटचा निर्णायक दिवस. कालच्या दिवसाचा विचार जर केला तर जय गजानन कुक्षेत हा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आहे. दोन्ही नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले मातब्बर संघ आहे. उमेश विरुद्ध महादेव हे बॅटल रंगतंय. याच्यावर देखील चांगला फटका बॅटच्या बॉटमला जातोय. अर्जुन कदम खाली, त्याच्याकडे नामी संधी, संधीचं सोनं केलं जातंय आणि वाशीगाव 11 वाशीगाव संघाला बसते पहिला हादरा. आणि फलंदाज जयेश मात्र जाईल तंबूच्या दिशेला. धन्यवाद. चला, नितीन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला उमेश. गोलंदाजी माकूर उमेश घेऊन येतोय चौथा चेंडू आपल्या षटकातला. इथे मात्र खोदू काढण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग तितकंसं चांगलं जमलेलं नाहीये. 38 सर्कलमध्ये चेंडू आहे, त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. त्या पॉवर प्लेच्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे की त्या 2 चेंडूवर चौकार षटकार लावण्याचा मानस असेल तो म्हणजे उमेश यांचा, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन लागू आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, तैनात आहेत. त्यानंतर ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल त्याला पाठवून दिले. आपण पाहतोय वाईडीशी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे मिस्टर राहुल. आणि एक धाव काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये 5च्या घरामध्ये. तर शेवटचा एक चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातला. आतापर्यंत जर या षटकाचा विचार जर केला तर 5 धावा खर्च केल्या, तर जयेशची विकेट इथे मिळवण्यात यशस्वी ठरलाय, तो म्हणजे गोलंदाज उमेश. त्याच्या विरुद्ध आता मात्र शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आपण पाहतोय तर मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय फलंदाज नितीन तैनात. इथे मात्र बॉटमला लागतोय, तितकंसं कनेक्शन चांगलं नाही. राहुल तिकडे तैनात आणि त्याच्याकडनं चुकी होते. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा पार, येतोय चौकार.
डीजे. चला थोडं स्पीडअप करा. किरण स्मृती घनसोली संघ. वीस मिनिटांमध्ये आपल्याला आपल्या गोलंदाजी संपवायची आहे. आणि आपण पाहतोय नवीन गोलंदाज मिस्टर किशोर काटे, एक पाटण तालुका क्रिकेट मधला मोठं नाव. धावा लागले धाव फलकावर 9. किशोर काटे पाटण तालुका क्रिकेटमध्ये या नावाचा दबदबा आहे मित्रांनो. पण अर्जुन कदम देखील त्याच्या जोडीला, तो देखील त्याच तालुक्यातला. आणि आता मात्र प्रतिनिधित्व करते किरण स्मृती घनसोली संघाचा. सामना करते उमेश, वैयक्तिक 1 धाव जमकेर खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर चांगला फटका. अर्जुन कदम खाली येतोय आणि अजून एक झेल त्याच्या मार्फत दुसरा हादरा बसतोय वाशिगाव 11 वाशिगाव संघाला. आणि मिस्टर जयेश उमेश मात्र जातील तंबूच्या दिशेला. डीजे मास्टर संधी तुम्हाला. भाल्या भाल्यानं फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज दाखल झालाय मोनिश. किशोर याच्या गोलंदाजीवरचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर बळी टिपण्यात यशस्वी झालाय. तर मात्र सामना करतोय नितीन. राऊंड द विकेट मारा करेल नक्कीच. डावखरा फलंदाज आहे, त्याच्याविरुद्ध रणनीती अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जाईल किशोर याच्याकडनं. इथे मात्र तेज तर्रार गोलंदाजीचा नमुना प्रात्यक्षिक आपण पाहतोय. तिखट गोलंदाजी अचूक टप्प्यावर आपण पाहतोय. पडल्यानंतर काटा बदलतोय, थोडासा ऑफसाईडला वळतोय. हे या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. चेंडू पडल्यानंतर अति वेगाने उसळी घेतो. 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही अजून, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. याच्यावर देखील चांगला फटका बॉटमला जातोय. पुन्हा अर्जुन कदमच्या हातामध्ये, त्याच्याकडनं चूक होणार नाही. अजून एक हादरा बसतोय वाशिगाव संघाला. आणि त्यांचा जबरदस्त महत्वाचा फलंदाज नितीन मात्र बॅक टू द पवेलियन. डीजे जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतो म्हणजे किशोर काटे. नवीन फलंदाज सुमुख. चला थोडं स्पीडअप करा विनंती करतो. स्ट्राईकला असेल आता मात्र सुमुख. नॉन स्ट्राईक एंडला मोनिश. 3 चेंडूमध्ये 2 बळी टिपलेत गोलंदाज किशोर काटे याने आणि एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत. वाटतं ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी करण्यास सज्ज होते किशोर. आखूड टप्प्याचा बॉल, इथे देखील बॉटम लागतोय. मिस टायमिंग आहे, कनेक्शन करा. आणि इथे मात्र झेल सुटला जातोय मित्रांनो. तिसरी विकेट असती किशोरच्या गोलंदाजीवर. इथे मात्र चूक झाली ती म्हणजे उमेश याच्याकडनं. पण निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही आपण जर पाहिलं धाव फलकाचा विचार जर केला तर 10 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचे 2 चेंडू या दुसऱ्या षटकामधले आपण पाहतोय. आता मात्र मोनिश सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला आपण पाहिलं कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही, जाऊन विसवतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला आपण पाहतोय. इथे मात्र देखील फटका येण्याचा प्रयत्न होता. टायमिंग तितकं खाली नाही. राहुल खाली येतोय आणि अजून एक विकेट मिळते. ती म्हणजे किशोर काटे आणि किरण स्मृती घनसोली संघाला 1 धाव खर्च केली आणि 3 बळी टिपलेत. ते म्हणजे गोलंदाज किशोर काटे यांनी. फलंदाज बाद.
पण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर मिस्टर प्रवीण. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ब्रँड अँबॅसिडर ऑफ सातारा जिल्हा क्रिकेट असं ज्याची ओळख आहे एके अर्थातच अर्जुन कदम हा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. यांनी देखील अक्षरशः दणानून सोडले हा सीझन. अर्जुन कदम की त्याच्यावर दारोमदार आहे. तिसऱ्या षटकाची वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. दुहेरी अंकामध्ये धावफलक गेले 10 या आकड्यावर, पण 4 गडी बाद झालेत. आता मात्र डावखुरा फलंदाज मिस्टर प्रवीण येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्रायकिंगला असेल सुमुख. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं परिवर्तन होते कारण डावखुरा फलंदाज आहे. आपण आता देखील पाहतोय अर्जुनला गोलंदाजी मार्कवर तयार होतोय की हे देखील निर्णायक षटक असेल. नक्कीच हल्ले चढवावे लागतील गोलंदाजांवर. पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि अजून एक हादरा बसतोय वाशीगाव संघाला. 5वा हादरा. फलंदाज बाद. चला धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज न्यूकमर प्रथमेश. पुढचा बॉल इथे देखील बुडल्यानंतर गोलंदाजी केली जाते. अति उसरी घेणारा चेंडू. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूनी सांगता होते. सुमुख आहे स्ट्राईकला. चला यापुढे होणारा सामना CI11 डेरवली विरुद्ध भूमी 11 बोनकोडे. पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितका चांगला नाहीये. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षणाने त्याच्याकडनं चुकी होते. बॅकअप चांगला आहे पण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. चुकी होते क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. ते अर्जुन 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात. एक बळी त्याने टिपलाय. सुमुख सज्ज होतोय. इथे देखील चांगला फटका आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. हा येतोय बिग 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 सिक्सर. धन्यवाद डीजे. इथे मात्र आक्रमण केले जाते अर्जुन याच्यावर, ते म्हणजे सुमुख याच्याकडनं. या इनिंग मधला जर आपण पहिला षटकार आलाय त्याच्या बॅटमधनं. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 18च्या घरामध्ये पोहोचले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना, प्रगतीपथावर असताना. एक दिमागदार आयोजन. शिवराय मित्रमंडळ आयोजित शिवराय चषक 2021 अंतिम अखेरचा शेवटचा दिवस. ग्रामीण विभागातला पहिला सामना रंगतोय. किरण स्मृती गंसले विरुद्ध वाशीगाव. अर्जुन पुन्हा तयार. फुलटॉस. त्याच्यावर केलाय घणाघाती प्रहार. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. ही इज ऑन फायर नाव. धन्यवाद डीजे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक. षटकारांची हॅट्रिक होईल का? सुमुख मात्र आपल्या बॅटने तडाखा लगावतोय. हा देखील फुलटॉस पाठवून दिलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय बॅट्समन सुमुखच्या बॅटमधनं. युवराज, डीजे मास्टरला थोडंसं थांबूया आपण.
काय घडतंय मॅचमध्ये थोडंसं कमबॅक केलं जातं वाशी संघाच्या वतीनं. मला वाटतंय खऱ्या अर्थानं गरज होती, डिमांड होती आणि सप्लाय देखील केला जातोय. फलंदाज ज्याच्या बॅटमधनं मात्र 3 षटकार पाहायला मिळाले. सुमुख याच्या बॅटमधनं हे 3 षटकार आणि अगदी मी म्हणेन 3 षटकाच्या अखेरीस मात्र सुस्थितीमध्ये पोहोचला जातोय वाशी संघ. आणि आता मात्र या मैदानाचा जर का विचार केला युवराज, तुझ्या माहितीसाठी सांगू इच्छितो, कालच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 76 धावा चेस केल्या होत्या. इच्छापूर्ती वाशी गॅरोचा तो संघ. त्यानंतर मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये 4 षटकामध्ये 65, 66, 70, 72 या धावा प्रत्येक इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसाची सुरुवात होते आणि सुरुवातीला मात्र नक्कीच धावफलकावर 24 चेंडूमध्ये कुठेतरी 45 ते 50 धावा जर का आल्या तर मात्र सामन्यामध्ये मजा येईल. युवराज नक्कीच नक्कीच. आणि आता मात्र हे शेवटचे 6 चेंडू महत्वाचे असतील. जर धावफलकाचा विचार जर केला तर आतापर्यंत 30 धावा धावफलकावर लागल्यात. कल्पेश गोलंदाजी मार्कवर, फुलर लेनचा बॉल. इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि संधी सोप्या हाताने स्वीकारली जाते. पंचांचं बोट हवेमध्ये हादरा बसते किरण स्मृती संघाला आणि बॅट्समन प्रथमेश जाईल तंबूच्या दिशेला. नक्कीच इथे जर आपण जर पाहिलं तर किरण स्मृती घनसोली संघ त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे सुमुख जो आहे तो अजूनही मैदानावर तळ ठोकून आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर दाखल होते मिस्टर राकेश. पण सुमुख आहे स्ट्राईकला. अजूनही शेवटचे 5 चेंडू आहेत. की सर नितेश सरांनी आतापर्यंत आपल्याला माहिती पोहोचवली की प्रत्येक कालच्या सामन्याचा विचार जर केला तर 55-60 प्लस धावा धावफलकावर लागल्या होत्या. विनंती करतो नेरूळ 40 प्लस विरुद्ध धारावी 40 प्लस संघाच्या दोन्ही कर्णधारांनी यायचे नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये. इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर कल्पेश आपल्या कल्पक बुद्धीतनं सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर एक डॉट बॉल. सुमुखच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 षटकार आपण पाहिले होते. अर्जुन कदमच्या विरुद्ध त्यांनी लगावले होते. राऊंड द विकेट गोलंदाजी होते. हा देखील यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं जातंय म्हणजे किरण स्मृती घनसोली संघाकडनं. शेवटच्या निर्णायक षटकाचा विचार केला तर 3 चेंडू झालेत, अजूनही एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज कल्पेश याने. कल्पेश मात्र आपल्या कल्पक बुद्धीच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी करतोय. सुमुखला जकरून ठेवलंय. त्याने 3 षटकार लगावले होते अगोदरच्या षटकामध्ये. आता मात्र 3 चेंडू हे आले तर डॉट. चौथा बॉल. याच्यावर मात्र चांगला फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होते. अर्जुन कदम लॉंग ऑफला तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, रॉकेट थ्रो अर्जुन कदमचा आणि फलंदाज सुमुख बॅक टू द पवेलियन. मी विनंती करतो डेरवली संघाचे विजय पिल्ले आणि बालाजी, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय पिल्ले आणि बालाजी डेरवली संघाचे आपणास विजय पिल्ले बालाजी, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण मग रायगड टेनिस क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू आणि अगदी त्यांच्या आपण खेळीचं उल्लेख जर केला तर अगदी 10PL मध्ये देखील त्यांनी खेळ केलाय. त्यांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रित करतो. नवीन फलंदाज कौस्तुभ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ते देखील आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. यष्टीच्या पाठीमागे यष्टीरक्षकाचं काम चोख पार पाडलं जाते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या पूर्वार्धामधला धावफलकाचा विचार जर केला 31 धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत तरी. इथे देखील पुन्हा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, पण आउटसाइड द ऑफ स्टंप. मात्र रनआउट होतोय बॅट्समन. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच आली.
32 धावा धावफलकावर लागल्यात. ते मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये कौस्तुभने आपली विकेट टाकली. राकेश आहे स्ट्राईकला. शेवटचा एक चेंडू. विनंती करतो विजय पिल्ले बालाजी, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होते शेवटच्या चेंडूवर. बत्तीस धावा धावफलकावर लागल्यात. याचा अर्थ किरण स्मृती घनसोली संघाकडे लक्ष असेल ते म्हणजे 33 धावांचं आणि चेंडू असतील 24. चला या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लाईनअप करून जायचंय, स्पर्धेचा नियम आहे. 2 धावांची पेनल्टी आहे. दोन्ही संघांना विनंती करतो लाईनअप करून यायचंय, लाईनअप करून जायचंय. सर्व संघांना ही सूचना देतो. चांगलं कमबॅक. अर्जुनच्या गोलंदाजीचा विचार जर केला, थोडंसं मागडं त्याचं षटक ठरलं होतं, त्यानंतर मात्र कल्पेश यांनी चांगलं कमबॅक करून दिलंय. 32 धावा धावफलकावर लागल्यात. 33 धावांचं लक्ष असेल आणि चेंडू असतील 24. विनंती करतो नेरूळ 40+ आणि दारावी 40+ संघ, आपण या नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये. यस, आणि आगामी लढत एक्झिबिशन 40+ मॅच होईल. नेरूळ आणि धारावे असे शेजारचे संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेन आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. मी विनंती करतो श्याम पाटील साहेबांना की आपण मंचावर उपस्थित असलेला विजय पिल्ले, एक टेनिस क्रिकेटमधला एक नामवंत खेळाडू, आपण त्याचा सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो श्याम पाटील साहेबांना आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी विजय पिल्ले बालाजी याचा सन्मान करायचा. एक जबरदस्त खेळाडू टेनिस क्रिकेटमधला, अक्षरशः त्याने 10PL मध्ये देखील प्रतिनिधित्व केलंय. रायगडमधील देखील नामवंत खेळाडू. पुढील सत्रामध्ये पुढील मॅचमध्ये आपल्याला खेळताना दिसेल तो, त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चला फलंदाज पाठवा मैदानामध्ये, चेंडू पाठवा. राहुल शेट्टी आणि अर्जुन कदम ही चला. चला 33 धावांचं लक्ष असेल आणि येणारे चेंडू असतील 24. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, ती म्हणजे राहुल शेट्टी आणि अर्जुन कदम. एक जबरदस्त जोडी, नामांकित जोडी या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधली. राहुल शेट्टीचा जो विचार जर केला तो आत्ताच डिसेंबर महिन्यामध्ये जो स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक झाला कोपरखैरण्याच्या भूमिपुत्र मैदानावर, त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज अर्थातच बॅट्समनचं पारितोषिक ज्यांनी पटकावलं. त्यानंतर जर आपण पाहिलं भगवा चषक शिरवणे जो जानेवारी 2021 मध्ये झाला, तिथे त्याला सर्वोत्तम फलंदाज ठरला तो देखील राहुल शेट्टी. आणि त्यानंतर आत्ताच याच महिन्यात झालेला BS बॉयज दिवा या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार पटकावला तो म्हणजे राहुल शेट्टी स्ट्राईकला. गोलंदाजी माकोर नितीन, हे देखील टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. नक्कीच माफक लक्ष आहे 33 धावांचं आणि चेंडू आहे 24. पहिलं षटक पॉवर प्लेचं.
पहिलाच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, गुडल्यांवर गोलंदाजी केली जाते. पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. पण पाहतोय डावकर गोलंदाज नितीन आहे, ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. समोर राहुल शेट्टी, युवा जिगरबाज दोन्ही खेळाडू या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले, आणि त्यांच्या विरुद्ध त्यांचं हे बॅटल रंगते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर या नेरुळ नगरीमध्ये. पुढचा बॉल याला पाठवून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा येतोय अजून एक बिग 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 षटकार. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू जरी डॉट बॉल आला होता, पण दुसऱ्याच चेंडूवर खरपूस समाचार घेतले गोलंदाज नितीन याचा. एक षटकार आलाय. हा देखील कव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसटायमिंग झालंय. पाहतोय बॅटच्या बॉटमला लागतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. एक जबरदस्त षटकार पण पाहिला राहुलच्या बॅटमधनं, की त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. चांगलं कमबॅक केलं जाते नितीन याच्याकडनं. बॉल याच्यावर देखील देखना फटका येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. वन बाउन्स ओव्हर द रोप. हा येतोय दन 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 करत चौकार. असं वाटतंय की राहुलला जणू सामना संपवण्याची घाई झाली की काय. 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा पूल मारण्याचा प्रयत्न. बॅटची थोडीशी कडा घेऊन चेंडू जातोय. आपण त्या पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडूची सांगता होती. या षटकाचा विचार जर केला तर एक डॉट बॉल आला, त्यानंतर एक षटकार, नंतर एक डॉट बॉल, एक चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला. 10 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 23 धावांची आवश्यकता. सामना करतोय राहुल. हा देखील चांगला फटका जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार बॅट्समन राहुल शेट्टीच्या बॅटमधनं. सेवक सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. स्पर्धेमध्ये आपल्या येण्याने व्यासपीठाला शोभा येईल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. राहुलने मात्र अक्षरशः रंग बिखेरलेत या मैदानावर. 2 षटकार आणि एक चौकार. त्याचा फायदा त्याच्या संघाला होतोय. 16 धावा धावफलकावर लागल्यात. प्रवीण गोलंदाजी माकूर तयार होते. सामना करते अर्जुन. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथे मात्र एक धाव काढण्यामध्ये यशस्वी होते दोन्ही फलंदाज. एका धावाने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. आपण पाहतोय लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. अशी जोडी जेव्हा मैदानामध्ये दाखल होते तेव्हा कुठेतरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या, फिल्डिंग करणाऱ्या संघाला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतं. आता मात्र सामना संपवण्याची जबाबदारी जणू अर्जुनने आणि राहुलने मुख्यतः स्वतःच्या खांद्यावर घेतली. की लो स्कोरिंग मॅच आहे, पण लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज क्रुशियल असं म्हटलं जातं. काही घडू शकतं मैदानामध्ये. इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि बॉल जाते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला हादरा बसते किरण स्मृती घनसोली संघाला आणि राहुल शेट्टी जातील मात्र तंबूच्या दिशेला. बॅट्समन आउट.
इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. गुडल्यानंतर गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. आपल्या हाईटचा वापर केला जातोय गोलंदाज प्रवीण यांच्याकडनं. डावखुरा गोलंदाज आहे, राऊंड द विकेट मारा करतोय प्रीतमच्या विरुद्ध. आता मात्र दोन्ही नौके फलंदाज मैदानामध्ये आहेत. फुलटॉस बॉल, त्याच्यावर अजून एक केलाय घणाघाती प्रहार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय दणदणीत षटकार. शिवाजी चौकामध्ये ग चौकामध्ये हॅलो 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 थँक्यू डीजे. एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतरची जी मॅच होईल, एक्झिबिशन मॅच, फायनलची मॅच असेल नेरुल आणि धारावे. हा सामना मात्र 2 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची, कारण थोडंसं कोऑपरेट करा, कारण यानंतर जी लढत असेल बोनकडे संघाला मात्र दुसऱ्या स्पर्धेमध्ये मात्र त्यांनी सहभाग घेतलाय, त्याच्यामुळे त्यांना दुसरीकडे देखील जायचं आहे. म्हणूनच मी विनंती करेन आयोजकांच्या वतीने की थोडंसं 40+ संघाने थोडंसं सहकार्य करायचं आहे. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू पंचांकडनं अपील दाद मागतायत आणि ऑफिशियल पंच आमचे मात्र ही दाद फेटाळतायत, तटस्थ पाहायला मिळतील आणि इथं मात्र फलंदाज सेफ पाहतील. इथे जर का बघितलं गेलं तर आज युवराज आपल्याला एक फायनलची लढत एक्स्ट्रा खेळवायची आहे, म्हणूनच की काय थोडंसं कॉपरेशन हवं आहे. 40+ संघाच्या वतीनं 2 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाही. ऑन साईडला चेंडू जातोय. एक सिंगल मिळते अर्जुनच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर किरण स्मृती घनसुरीच्या खात्यामध्ये. 25 धावा धावफलकावर लागतात. टॉससाठी यायचे नेरुल आणि धारावे. कॅप्टन 40+ नेरुल आणि धारावे संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचे आमच्या मुख्य कक्षामध्ये. चला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्मृती घनसोली संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 25 धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत. आता मात्र अवघ्या 8 धाव्यांची गरज आहे आणि येणारे चेंडू असतील 12. सामना करतोय अर्जुन कदम, ब्रँड अँबॅसिडर ऑफ सातारा जिल्हा क्रिकेट असं ज्याला ओळख आहे. आणि गोलंदाजी माकूर जर आपण पाहिलं तर मोनिश आहे. राऊंड द विकेट मारा करतोय. पहिल्याच बॉलवर तडाखा लगावलाय. क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र अर्जुन कदम बाद होतोय. अजून एक हादरा बसतोय किरण स्मृती संघाला. अर्जुन कदम बॅक टू द पवेलियन. आज गुलाल उरविन माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी धारण आय माझी बसली घुमरावर. धन्यवाद डीजे. सर, नवीन फलंदाज संदेश आहे. स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रीतम. 25 धावा धावफलकावर लागल्यात. घेऊन येते दुसरा बॉल मनीष, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अपील केली जाते, पंचाकडनं कोणती दाद मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. मोनिश याचं नक्कीच कौतुक करेल. आपण पाहतो युवा जिगरबाज गोलंदाज आहे, एक लॉंग रनअप आहे. सामना करतोय आता पुन्हा एकदा प्रीतम. इथे मात्र यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, मोड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होते. इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि ती संधी मात्र हुकवली आहे. ती म्हणजे वाशीगाव संघाने. रनआउटची संधी इथे नक्कीच होती. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहिलं, ताळमेळमध्ये गडबड. त्याचं 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आता मात्र अवघ्या 6 धावींची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 9. सामना करतोय प्रीतम. फुलटॉस बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार.
आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे किरण स्मृती घनसोली संघाने. विजयाचा शिल्पकार आपण पाहिलं मिस्टर प्रीतम, त्याच्या बॅटमधनं आला विजय षटकार. हार्दिक हार्दिक अभिनंदन किरण स्मृती घनसोली संघ. आणि हार्डलक बॅडलक वाशिगाव इलेव्हन वाशिगाव लाईनअप करून जायचंय, लाईनअप करून यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल. चला CI11 डेरवली विरुद्ध भूमी 11 बोनकोडे आपण नाणेफेकीसाठी यायचे. चला थोडं स्पीडअप करा. चला चला CI11 डेरवली विरुद्ध भूमी 11 बोनकोडे त्वरित या टॉससाठी नाणेफेकीसाठी. उदय दादा काय डिसिजन झालं